आणि झोमणार तर उद्या बसून ना आई तर शाळेत कामाला जाणार ना. मी नाही उतर जाणार. मी उतर जाणार. बाबा सोबत आहे ना. बाबा सोबत. इथं गौरांच्या स्कूलमध्ये गौरांशी बनवलेलं नाव परत बनवणार तेव्हा देणार. आईने एवढी सारीच खाल्ली. तुला नव्हती पाहिजे ना, ठेवलेली तुला काढून. मी 4 वेळा विचारलं म्हणाली त्याला पाहिजे काय पाहिजे. तू बोलला नको मला. नको मला वरची खाल्ले खायची ना मग तेव्हा आलास तेव्हा. आणि मी देत होतो गरम करून देते बोलली. नाक कुठं ठेवला बनवलेला मग. चपाती बनवताय. वा 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 लाटला शिक. मी नसतो का पप्पाला. गौरांशला ताप जरा परत आलाय. दुपारी आलेलं औषध दिलेलं पण आता डॉक्टरने दुसरं औषध दिलंय. काय झालं करू. गरम झाले अंग गरम आहे ना, जरा घाम सुटू दे जरा बारीक केलं. तर मग डॉक्टरकडे घेऊन गेलेलं, औषध दिलेलं डॉक्टरने आणि त्याला थोडासा खोकला सुद्धा आहे. तर मग खोकल्यात सुद्धा. हॅलो चला आता अवतार बघा. देवा देवा जाऊ दे. व्लॉग स्टार्ट केला आहे मी. बोललो थोडासा मोठा तरी होईल. आज ये नाहीत चाललेत फार्म हाऊसला, डायरेक्ट उद्या येतील म्हणून बोललो जरा मोठा व्लॉग तरी होईल. सकाळपासून जरा काय करते ते दाखवते. तर आता वाजले ते म्हणजे किती 9:45 आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीचा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्याबद्दल थोड्या वेळानंतर बोलेल मी, म्हणजे तयारी केल्यावर थोडेफार. तर आता जरा बेडशीट वगैरे काढलेले आहे, ते बेडशीट टाकणार आहे मस्तपैकी. आणि भांडी झाली थोडीफार होती ती. झाडू मारून झालेलं आहे. आणि आम्हाला तर काय नागपंचमीची पूजा करायची नाही, त्याच्यामुळं काय नाही, जर आहेत ती कामं पटापट पूर्ण करते आणि मग व्लॉग स्टार्ट करते. आता तर पहिला तांदळाचं दळण करते, म्हणजे भाऊ घेऊन जातील किंवा मी घेऊन जाईल संध्याकाळी तरी भेटेल. काल राशनमधून तांदूळ घेऊन आले भाऊ, तर आता साफ करून देते जरा दळायला, मग दळण भेटेल. दुसरं आहे गव्हाचं आहे, ज्वारीचं केलेलं आहे आईनी, तर ते आहे, पण तांदळाचं नाही आहे, मला तांदूळ लागतं. तर आज साडी लावणार आहे, तर बोललो पहिला कामं उरकते आणि मग साडी लावून घेते. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघा पुढं काय होतं आहे ते, आणि नक्की बघा. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर मग अशी जसं बोलायचं होतं की नागपंचमी आम्हाला साजरी करायची नाही आहे आणि अजून 12-13 दिवस नाही झाले, त्याच्यामुळं आमचं सगळंच राहिलं आहे, काय नाही. आणि त्याच्यामुळं मग विसरले मी, नाही तर माझा नागपंचमीचा उपवास असतो आणि नागपंचमीचा उपवास हा भावासाठी ठेवला जातो, तर तो मी विसरलेले आहे. आईंनी पकडला आहे उपवास माझा, मी विसरले. मी चांगला असतो पकडलेला उपवास, पण विसरले. चला नेक्स्ट टाईम मी पुढच्या वर्षी पकडेल. मी चपाती खाल्ली चहामध्ये, तेव्हा मग नंतर मग आठवण आलं मला की हां नागपंचमीचा उपवास होता. तर जाऊ दे. आता वाजले ते म्हणजे 11:45-12 वाजता निघणार. गौरांच्या स्कूलमध्ये सुद्धा आज रंगीत कपडे सांगितले घालायला आणि गेल्या वर्षी नाग वगैरे बनवायला सांगितलेला, तर जुन्या ब्लॉगमध्ये असेल माझ्या मातीचा नाग बनवलेला. यावर्षी चाललेलं पण गौरांशने एवढा मूड खराब केला ना माझा, नुसतं मस्ती, त्याच्यामुळं मग काय आणायला गेलोच नाही. आता सांगते मला क्लेचा नाग, तर बघू आता जर आणला तर, नाही तर मग राहू दे. थोडंसं माहिती 4-5 वाक्य जरा पाठ करून घेतले त्याच्याकडून, नागपंचमी म्हणजे कशाबद्दल असते, तर ते सगळं पाठ केले त्याने. आता सांगेल तर बरा, टीचरने काही सांगितलं नाही, मीच बोललो की 4-5 वाक्य पाठ करायला लावते त्याला मी. तर बघू आता, बोलला सकाळी थोडेफार, आता काय करतोय काय माहिती नाही. आणि ही साडी लावलेली आहे, ही साडी मला वाटते झाले असतील 3-4 वर्ष झाले असतील, तेव्हाची भाऊबीज आहे. आणि अशी कुठं जायला पण किंवा डेली वापरायला सुद्धा छान आहे, नरम अशी, त्याच्यामुळं मी ही घेतलेली. छान वाटते मला वापरायला.
तर चला आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, बघू दिवसभरात काय होतं आहे. आता गौरांशला स्कूलला घेऊन जाणार मी, त्याच्यानंतर आल्यावर थोडंफार जेवणार, जेवल्यावर लगेच 15 मिनटात लगेच निघणार. ब्लॉग फटाफट अपलोड केला मी. आता टाईम आहे तर भात झालेला आहे, जेवणाचं आता आई भाजी काहीतरी बनवतात काय माहिती नाही. त्यांचा उपवास होता तर खिचडी बनवली, खिचडी गौरांशला आवडते म्हणून थोडीशी काढून ठेवली, आल्यावर खाईल. आणि त्यासाठी मग कांद्याचा पुलाव वगैरे त्याला जसं आवडतं तसं मी डब्याला दिलेलं आहे, म्हणजे जसं तो लवकर संपवेल असं दिलं आहे मी. आता बघू पालेभाजी वगैरेसुद्धा त्याला त्याचे दिली का खातो, पण त्याला टाईम भेटला पाहिजे. अभ्यास हळूहळू करत बसतो ना, त्याच्यामुळं मग जेवायचं राहून जातं त्याचं. काल तर मी गेल्यावर मस्त डब्बा खात बसलेला. काल जायला भेटलेलं, काल सुट्टी होती मला म्हणून. आज नाही, आज ताई जातील. बघूया. तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त की एन्जॉय करा हा सण. मस्त नागाची पूजा करतात. माझ्या माहेरी नव्हते करत नागपंचमी, म्हणजे नाग आणून पूजा करतात नाही का, ते नव्हतं करत, इथं करतात. तर मला खूप छान वाटतं अशी सगळ्या पूजा करायला. तर यावर्षी नाही करायला भेटलं, ते जाऊ दे, पुढच्या वर्षी नक्कीच करू आम्ही आणि नक्कीच दाखवू तुम्हाला. मस्त नाग आणतो आम्ही, मग त्याची मस्त पूजा करतो. दूध, लाया, परत फुलं सगळं टाकून छान पूजा करतो. इथं येऊन मी नागपंचमीची पूजा करायला शिकले, किंवा काय करतात काय नाही. काही बायकांना वारुळ असतं तिथं जातात, आत्ता जातात की नाही काय माहिती नाही, पण पहिला आमच्या इकडं होतं, बामणडोंगरी साईडला एक होतं. आत्ता काय माहिती नाही. जुनं एकदम रस्ता होता ना तेव्हाचा सांगते. तर तेव्हा छान होतं, तिथं बायका जायच्या पूजा करायला, छान वाटायचं. आता तशी पहिला जशी मजा असायची सणांना तशी आता बिलकुल नाही. तर बघूया आता, जाऊ दे. आता जसं आहे तसं एन्जॉय करा, काय भेटते काय नाही ते, आणि सगळे दिवस एन्जॉय करायचे, टेन्शन वगैरे विसरून आपलं मस्त बिंदास जगायचं. चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आता मस्त जेवण घेते. इथं मसाला भात बनवला आहे, कांद्याचा पोला बनवला आहे, चटणी करते, लोणचं आणि एक छोटीशी चपाती. आता जेवण घेते. तर क्लासमधनं आलेले आहे मी, आणि आमच्या क्लासमध्ये एक ताई आहेत महाराष्ट्र नगरच्या, त्यांनी मस्त पुरणपोळी दिले. आज नागपंचमी आहे तर काल असाच विषय चाललेला, मस्करीत बोललो की आम्हाला का नाही मग, तर मग टीचरला आणि मला अशा दोन पुरणपोळ्या आणलेल्या त्यांनी. तर गौरांशने अर्धी खाल्ली. गौरांशला आले ताप. मी आले क्लासला गेली तेव्हा 3 वाजता आईंचा फोन आला की गौरांशला ताप आला आहे. तर मग त्यांना औषध द्यायला सांगितलेलं, तर ताईंनी औषध दिला. इथं होतं घरात औषध दिलं. आता छान आहे. दरवाजा वगैरे खोलायला आलेलं माझ्यासाठी. तर मग येऊन मी दिली त्याला पुरणपोळी खाल्ली छान. त्याने बसल्या आता टी व्ही बघत. मी सुद्धा एका साईडला चहा ठेवला मला, आणि एका साईडला भेंड्याची भाजी टाकले. आता आई बोलतात की मी शेपूची भाजी करते, डाळ टाकते. त्यांचा उपवास आहे, तर मग त्या भात थोडासाच टाका, कारण दुपारचा भात आहे अजून. तर मग असं सगळं मेन्यू आहे आमचा जेवायचा आज. तर आता मी बोललो जरा चहा आणि पुरणपोळीचा आस्वाद घेते मस्तपैकी, आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते, जसं की चपाती, दळणाचा डब्बा द्यायचा आहे. फोडी आली मला कसली काय माहिती. आणि आज झालेलं आहे आमच्या इथं क्लासमध्ये वॅक्स. तर असं सगळं चालू आहे. बघूया आता पुढं काय होतं. हे सुद्धा गेले जिमला. तरीच सांगायचं तर खूप छान वाटलं. त्याने पुरणपोळी आणली, तिथं थोडीशी टेस्ट केली, आणि मग त्या बोला की घरी घेऊन जा आणि खा. मग ते आता मी चहामध्ये मस्त खाते, आणि जेवणाचं बघू, जेवण बनवते पटापट. भेंडी तर टाकली, आता पीठ मळणार चपात्यांचं. चाललं आमचं इकडं जेवण. एका साडी चपात्या, सगळं वरण, 2 भाज्या झालेल्या आहेत. इकडे चपात्या करते, आणि एवढं गरम होतं आहे ना. याची बडबड चालली, असं बनवून दे तसं बनवून दे. आता तुला कसं वाटतंय इकडं? तुला कसं वाटतंय सांग, कसं वाटतंय आता? घाण वाटतंय का?
सगळे काय पण बांधतो वेगळं बांधायला येतं. मी निघून जाणार. मला मला तुझ्याची डान्स येतो. जा मग कुठं जाणार? काय बोलतोय? मी इथून निघून जाणार बोलतोय. जाऊया. तिथे जाऊन काय करणार? तिथे जाऊन जेवण करणार, अभ्यास करणार, उपास होणार. इथं उभा राहा. इथं स्टूलवर उभा राहा. गावाला जाणार आहे गावरांज. इथं जाऊन काय करणार आहे? खेळणार जीवासोबत. जीवन थोडीच आहे गावला. जीवन कधी येणार. जीवन कधी तिथं खेळणार आणि काय करणार? तिची आईची पुस्तक वाचणार, अभ्यास करणार आईच्या पुस्तकमध्ये आणि झोपणार. पुस्तकमध्ये अभ्यास करणार. हा. आई तर शाळेत कामाला जाणार ना. कामाला जाणार. मी नाही एकटा जाणार. मी एकटा जाणार. बाबासोबत आहे ना. बाबासोबत. हा. एकटा जाणार ना. आश्रमामध्ये तर अशी हर मामाचे एकटा लावणार. वेलची लय आवडते त्याला. सारखा वेलची खात असते. आवडते. आता भेटले त्याला वेलची. मला वेलची आवडते. मध्ये करप दे. तुलाच देणार करप दे. लवकर करायचे ना. लवकर नाही रे. तिकडं तुझ्याशी बाता मारत तिकडं करपली चपाती माझी. तू बाता मारू नको ना. नुसतं काम कर ना माझं. बाता मारू नको का? हा. तू आलास ना बडबड करायला म्हणायची. मग तुझ्याशी बाता नको का मारू? तुझं काम कर आणि ना चपाती बघ करपल्या. कल्पाचा टाइम झाला ना तर ना लवकरच काय करणार नाही ते ना चपाती कल्पाचा टाइम लागला ना चपाती कल्पाचा तर ना पीठ छोडायचं, भाकरी छोडायची लाटाची आणि पहिला चपातीला बडबड कधी करू? घ्यायचं बडबड कधी करू मी तुझ्याशी? ते लाटता बडबड कर. ते बडबड करताच माझे करपते ना. हा करपते ना. करपते ना. तुला लेट यायला नाही पाहिजे ना. तुला ती अचीव करायची ना. तुम्ही सगळ्या करपतात चपात्या. मी छोडायला लागेल तुला. ताप गेला तुला? ताप गेला? हा. मग कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हा. चल जा आता चपाती करून घेते मी. हा मी ब्लॉग मध्ये काय बोलतो. ब्लॉग मध्ये बोलतो? काय बोलतो? मी ना काय करणार ती तू कपडे घालताना कपडे धुताना मला धुवायला दे. आणि तू भांडी घास. नंतर मला एकच काम दे. नाटक करू नका सुतर इकडे. लागेल सुनथम जरा. काय करते तुला? छत्रपती. खदडे आता काय खाल्लंस? वेलची. हा? वेलची. वेची वेलची. वेची वेलची. तू आता शाळेतून आल्यावर काय काय खाल्लंस तुम्ही? बिस्किट. अनानास बिस्किट आणि चॉकलेट. हा अजून आणि डब्बा कोणी खाल्ला? आत्याने. हा आत्याचं खादीचं खाल्लं तू आणि तुझं खादीचं खाल्लं आत्याने. ए थांबणार दाल बघून दे ना मला.
अगं दाल बघून दे त्याला, आम्हाला गॅस बंद करून दे. बघ तर आता फळशीवर बाद झालं तर निघ. मी खिचडी नाही खाल्ली. आता संपली खिचडी. किती मला नको बोललास खिचडी ना, मी खाल्ली. आईने संपवली खिचडी. एवढी खाल्ली घेतली खाल्ली तर तुला पोट एवढी सारी खाल्ली तर दुखणार ना. हा. आता परत फुगणार. फुगणार. हा, परत बनवणार तेव्हा देणार. आईने एवढी सारीच खाल्ली. हा. तुला नव्हती पाहिजे ना, ठेवलेली तुला काढून. मी 4 वेळा विचारलं म्हणाली त्याला पाहिजे काय पाहिजे. तू बोलला नको मला, नको मला वरची खाल्ले खायची ना मग तेव्हा आलास तेव्हा. आले मी देत होते जर गरम करून देते बोलले. नाक कुठं ठेवला बनवलेला मग. तो चपाती ना ते छाले चपाती बनवताय. वा 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 चपाती टाकते. लाटला शिक. मी नसतो का पप्पाला बनवून दे. हा हा काय येतं आता शिकला येतो आहे ना. शुनो चपातीकडे माझी करतोय. मी तुला गौरांशला ताप जरा परत आलाय. दुपारी आलेलं औषध दिलेलं पण आता डॉक्टरने दुसरं औषध दिलंय. हा काय झालं करू. गरम झालंय अंग, गरम आहे ना, जरा घाम सुटू दे, जरा बारीक केलं. तर मग डॉक्टरकडे घेऊन गेलेलं, औषध दिलेलं डॉक्टरने आणि त्याला थोडंसं खोकला सुद्धा आहे. तर मग खोकल्यात सुद्धा औषध दिलं. आता झोपा बिल्लो. हा आता झोप चल. औषध पिला ना आता. शहाणा पोरगा आहे. चक्कुडी चल आता याला झोपवू दे. भांडी वगैरे घासून झालेले आहेत, आंघोळ करायला जायचंय. चला चला झोपवते. झोपा झोप आता चल.